खरं सांगू की आपण देवाकडे नेहमी काही ना काहीतरी तक्रारी करत असतो की मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं, माझ्याकडून हे हिसकावून घेतलं, मला हे भोगावं लागलं, मला त्या संकटांच्या क्षणी एकटं सोडलं. अशा खूप तक्रारी आपण नेहमी फक्त आणि फक्त करत असतो. पण आपण एक गोष्ट विसरतो की आपण देवाला फक्त आणि फक्त दुःखाच्या वेळेसच आठवतो. सुखाच्या वेळेस आपण देवाला जरा कमीच आठवतो. देव म्हणा किंवा कोणीही श्रद्धास्थानी असेल तुमच्या ते म्हणा, तुम्हालाही ही गोष्ट मान्य कराल की आपल्याला सगळ्यात जास्त आठवण देवाची फक्त तेव्हा येते की जेव्हा आपण दुःखी असतो. आणि इन जनरल लाईफ मध्ये सुद्धा आपल्याला अनेक तक्रारी असतात. तर एक वत्स, एक भक्त आपल्या देवाशी बोलतोय आणि तो अत्यंत रागात कंप्लेंट करतोय की तू माझी साथ सोडली कठीण काळात. तर त्यावर देव त्याला कसं समजावतोय हे आपण या कवितेतून ऐकणार आहोत. तर चला ऐकूया. खूप छान कविता आहे, नक्की ऐका. पाऊल खुणा. सायंकाळी जीवनाच्या मागे वळून मी पाहिले, पाहिले वाटेवरी मी काही उमटलेली पावले. एकट्याची नव्हती परी दुजी होती त्याच्या सवे. कोण होते सोबतीला माझे मला ना आठवे. वळणावरती काही ठिकाणी एकट्याच्या होत्या खुणा. ते होतो एकटा मी न होता दुजावना. प्रार्थुनी देवास पुसले की कोण होते सोबती. देव बदला वत्सा मीच होतो रे तुझ्या संगती. देवास म्हटले सोबती तू असता संकटे येतात परी. सोडील एकटे हे दुःख वाटे अंतरी. देव बदला वत्सा तू दुःखी होऊन असा मानसी. त्या खुणांचे मर्म तू न जाणसी. उचलून घेतले मी तुला संकटांच्या त्या क्षणा. उचलून घेतले मी संकटांच्या त्या क्षणा. नाही तर तुझ्या आहेत माझ्या त्या पावलांच्या खुणा. खरंच देवाने सुद्धा किती सुंदर उत्तर दिलंय की तो भक्त म्हणतोय की मी त्या ठिकाणी फक्त एकट्याच्या खुणा बघितल्या, बाकी सगळ्या वेळेस दोन पावलं मला दिसली, तिथे 4 पावलं दिसली 2 माणसांची. पण काही ठिकाणी संकटाच्या वेळी फक्त 1 पाऊल दिसलं, त्यात तुम्हाला एकटं सोडून दिलं. तर त्यावर देव म्हणतोय की ती एकट्याची जी पावलं होती ते तुला वाटतंय ती तुझी आहेत, पण ती तुझी नाहीये, ती माझी आहेत आणि मी तुला अलगद उचलून घेतलंय. खरंच किती मोठा थॉट आहे हे लिहिण्यामागे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. तुम्हाला ही कविता आवडली असेल तर लाईक करा. मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्पुते. मी त्याची लिंक सुद्धा देते आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पाहते की व्ह्यूज येत आहेत पण लोक सबस्क्राईब करत नाहीयेत. तर मी खूप सारे असे व्हिडिओज घेऊन येते आणि मी अगदी खूप बनवलेले सुद्धा आहेत, तर ते सुद्धा नक्की पहा. आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.